नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. डिसेंबरमध्ये 85% SIP बंद झालेल्या आहेत. आता हा 85% जो नंबर आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे एवढ्या SIPs डिसेंबर महिन्यामध्ये बंद झाल्यात आणि याच्याशी रिलेटेड न्यूज तुम्हाला न्यूजपेपरमध्ये पाहता येतील किंवा तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही ऐकलं असेल की 85% SIP बंद झालेल्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ह्या SIP बंद होण्यामागचं कारण काय आहे आणि ज्यांच्या आता SIP चालू आहेत त्यांनी आता काय करायचं, कारण की 85% बंद झाल्यात. मग पुढे जाऊन हे प्रमाण 100% पण होऊ शकतं. मग आता आपली जी SIP चालू आहे ती आपण बंद करायची का, की मग अजून काय ऑप्शन्स आहेत आपल्यासाठी, या सगळ्या गोष्टींवरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. सर्वात अगोदर तुम्हाला मी न्यूज दाखवतो जी न्यूजपेपरमध्ये छापून आलेली आहे. इथे टाइम्स ऑफ इंडियाचा पेपर आहे आणि त्यामध्ये न्यूज आलेली आहे, म्युच्युअल फंड SIP स्टॉपेज रेशो रेज टू 85% इन डिसेंबर, इवन द कॉन्ट्रीब्युशन हिट रेकॉर्ड ₹30,000 crore. आता ही झाली एका पेपरमधली न्यूज. आता मी तुम्हाला दुसऱ्या पेपरची न्यूज दाखवतो जी आहे मनी कंट्रोल या वेबसाईटवरती आलेली आहे आणि ज्यामध्ये दिलेलं आहे SIP इनफ्लो हिट 31,000 crore rupees in December and stoppage ratio raised to 85%. म्हणजे 85% SIPचा स्टॉपेज रेशो झालेला आहे, म्हणजे 85% SIPs बंद झालेले आहेत डिसेंबरमध्ये. आता हाच डेटा आपण व्हॅलिडेट करण्यासाठी एम्फीच्या वेबसाईटवरती गेलो. इंडियामध्ये जेवढे काही म्युच्युअल फंड्स आहेत किंवा ज्या काही म्युच्युअल फंड कंपनीज आहेत त्यांना कंट्रोल करण्याचं काम करतं एम्फी. एम्फी म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया. ही जी ऑर्गनायझेशन आहे ही सगळ्या म्युच्युअल फंड कंपनीजवरती कंट्रोल करते आणि त्यांचीच वेबसाईट आहे आणि त्यांच्याच वेबसाईटवरती पब्लिश झालेला हा डेटा आहे. आता या डेटामध्ये काय सांगितलं जात आहे ते पहा. तर SIP कॉन्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे इन करोड रुपीज, म्हणजे करोडमध्येच SIP कॉन्ट्रीब्युशन आहे आणि यामध्ये जर तुम्ही इथे डिसेंबरचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर ते आहे 31,000 करोड रुपये. म्हणजे 31,000 करोड रुपये नवीन आलेले आहेत मार्केटमध्ये किंवा नवीन SIP सुरू झालेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून 31,000 करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि ओव्हरऑल एका वर्षाचं जर कॉन्ट्रीब्युशन पाहिलं ते आहे 2,56,655 करोड रुपये. एवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत एप्रिल 2025 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत. म्हणजे या 9 महिन्यांमध्ये एवढे पैसे लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि जर गेल्या वर्षीचा रेकॉर्ड बघितलात तुम्ही तर 2,89,000 करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केले होते. तर आता जवळपास त्या नंबरपर्यंत पोहोचलेलो आहोत. अजून 3 महिने आहेत आणि या 3 महिन्यांमध्ये ना जो गेल्या वर्षीचा नंबर होता 2,89,000 करोड रुपये, तो नंबर सुद्धा पाठी पडणार आणि नवीन रेकॉर्ड तयार होईल, कारण की एवढे लोक यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. आता मी तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल सांगतोय की एवढे पैसे इन्व्हेस्ट केले, पण स्टॉपेज रेशोबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. पण त्या अगोदर थोडासा डेटा पाहूयात ना. डेटा पाहायला काय हरकत आहे. तर हा जो डेटा तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतोय हा 2016 पासून ते आत्तापर्यंतचा आहे. आणि या डेटामध्ये जर आहे ना तुम्ही पाहिलं तर एक गोष्ट तुम्हाला जाणवेल की डिसेंबर महिन्याचा, आता हा डिसेंबर महिन्याची ही जी लाईन आहे यामध्ये 3,900 करोड रुपये 2016 मध्ये लोक इन्व्हेस्ट करत होते. 3,900 करोड रुपये फक्त. आणि या 10 वर्षामध्ये एवढा ड्रास्टिक चेंज झालेला आहे की 100% व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे इन्व्हेस्टमेंट करण्याची. म्हणजे 3,900 वरनं आता डायरेक्ट 31,000 करोड रुपये लोक इन्व्हेस्ट करत आहेत. म्हणजे जिथे लोक सांगतायत की आम्ही SIP बंद केली, SIP मध्ये काही इन्व्हेस्ट करायचं नाही किंवा SIP मधनं काही आउटपुट निघत नाहीत किंवा मार्केट खाली आहे चला सगळ्यांनी बंद करा, किंवा आजच्या न्यूजमधनं पण तुम्हाला हेच समजलं असेल की 85% लोकांनी SIP बंदच केली आहे. मग बंद केली आहे तर मग इन्व्हेस्ट कोण करतंय? एवढे पैसे येत आहेत कुठून? एवढे पैसे आले कशामध्ये? याच्यामध्ये हे कसे आले? तर त्या गोष्टीबद्दल पण आपण बोलणार आहोत. पण त्या अगोदर आता जे SIP स्टॉपेजबद्दल जे बोलतोय ना ते तुम्हाला दाखवतो. आता इथे तुम्हाला डिसेंबरमध्ये दिसत असेल की नंबर ऑफ न्यू SIP रजिस्टर 60,46,000 ज्या SIPs आहेत त्या डिसेंबरमध्ये बनलेल्या आहेत किंवा नवीन SIP सुरू झालेल्या आहेत. आणि त्याच्या कम्पेअर ज्या बंद झालेल्या SIPsचं प्रमाण आहे ते आहे 51,57,000. एवढ्या SIPs बंद झालेल्या आहेत. पण जर तुम्ही नोव्हेंबरचा डेटा पाहिलात तर नोव्हेंबरमध्ये नवीन SIPs बनण्याचं प्रमाण जे होतं ते होतं 57 लाख आणि इथे होत आहेत आता 60 लाख. म्हणजे जवळपास 3 लाख नवीन SIPs डिसेंबरमध्ये चालू झालेल्या आहेत. बंद झालेल्या आहेत, मान्य आहे बंद झालेल्या आहेत, पण त्याच
कम्पेअर जर तुम्ही पाहिलं तर त्या वाढलेल्या सुद्धा आहेत. आणि ओव्हरऑल जर तुम्ही रेशो पाहिला, एप्रिलमध्ये 2025मध्ये फक्त 46 लाख लोक SIPs करत होते. पुढे जाऊन हा नंबर 59 लाखापर्यंत पोहोचला. एवढ्या नवीन SIP सुरू झाल्या. त्यानंतर 61 लाख, 68 लाख, 55 लाख, 57 लाख, म्हणजे हा जो नंबर आहे तो जवळपास 50 लाखापेक्षाही जास्तचाच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही SIP स्टॉपेजचा रेशो बघितला तर तो 42 लाख, 48 लाख, 41 लाख, 44 लाख आणि आता 51 लाख SIPs ज्या आहेत त्या डिसेंबर महिन्यामध्ये बंद झालेल्या आहेत. आता हा जो डेटा आहे तो आपण या वेबसाईटवरती पाहिलेला आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे 31,000 करोड रुपयाचं नवीन कॉन्ट्रीब्युशन या महिन्यामध्येच आलेलं आहे. म्हणजे स्टॉपेज जरी या महिन्यांमध्ये सगळ्यात जास्त झालं असलं तरी सुद्धा 31,000 करोड रुपये सुद्धा याच महिन्यामध्ये आलेले आहेत. आणि जर तुम्ही एप्रिलपासूनचा डेटा पाहिला ना तर 26,000, 26,000, 27,000 म्हणजे करोड्समध्ये मी सांगतोय. 28,000 करोड, 28,000, 29,000, 29,000, 29,000 करोडपर्यंत नोव्हेंबरमध्ये होता आणि हा डायरेक्ट 31,000 करोड झालेला आहे डिसेंबरमध्ये. म्हणजे जिथे एक प्रकारे आपण म्हणतोय की लोक बंद करतायत, पैसे काढून घेतात आहेत, पण मग पैसे काढून घेता येतात तरी नवीन पैसे ॲड होतात आहेत. आता या SIP बंद होण्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण म्हणजे अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प जे महाराज आहेत ना ते अशा प्रकारच्या काही काही गोष्टी करतायत ना ज्याच्यामुळे मार्केट सतत प्रेशरमध्ये आहेत. म्हणजे जेव्हापासून ते सत्तेवरती आलेले आहेत तेव्हापासून जर तुम्ही मार्केटचा डेटा पाहिला तर तो खालीच जाणारा आहे. कारण की सत्तेवरती आल्याच त्यांनी सांगितलं की आम्ही टॅरिफ लावणार. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही जर तुमच्या कंट्रीमध्ये आम्हाला फ्री ट्रेड करायला दिला नाहीत तर आम्ही तुमच्यावर टॅरिफ लावणार. आणि तसंच झालं. भारताने त्यांना फ्री ट्रेड करायला दिला नाही आणि त्यामुळे त्यांनी 100% टॅरिफ लावलेला आहे भारतावरती आणि अजूनही तो चालू आहे. आणि त्यातच डिसेंबर महिन्यामध्येच त्यांनी काही गोष्टी बोलल्या होत्या आणि त्याचा परिणाम डिसेंबरमध्ये पाहायला मिळाला. मार्केट कंटिन्यू खाली होतं. म्हणजे थोडे एंडिंगपर्यंत मार्केट वर चढायला सुरुवात झाली. पण जानेवारीच्या आता या महिन्यामध्ये जर बघितलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही आता 500% टॅरिफ लावणार जर तुम्ही रशियाकडनं तेल घेतला तर. म्हणजे जी भारतामध्ये 100 रुपयाला आहे त्याच्यावरती टॅरिफ लावून 500% टॅरिफ लागणार. म्हणजे 500 रुपये टॅरिफ लागणार आणि ती वस्तू 600 रुपयाला जाणार. मग अमेरिकेतला माणूस 600 रुपयाची 100 रुपयाची वस्तू 600 रुपयाला घेईल का? तर नाही घेणार. मग तो कोणत्या वस्तू घेईल की ज्या दुसऱ्या देशांच्या स्वस्त वस्तू आहेत त्याच तो वस्तू विकत घेणार. इनडायरेक्टली काय होणार, भारताचा बाहेरचा जो बिझनेस आहे भारताबाहेरचा तो पूर्णपणे बंद होणार आणि त्याचं प्रेशर मार्केटवरती आहे आणि मार्केट सतत खाली दिसतंय. आता मी तुम्हाला काही डेटा दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर गेल्या 5 दिवसामध्ये म्हणजे ह्या जानेवारीच्या गेल्या 5 दिवसामध्ये मार्केट म्हणजे सेन्सेक्स जो आहे BSE सेन्सेक्स जो आहे तो 2,100 पॉईंटने खाली आलेला आहे. 2,100 म्हणजेच 2.46%. आणि जर तुम्ही 6 महिन्याचा डेटा पाहिला तर याच्यामध्ये सप्टेंबर 2025मध्ये म्हणजे सप्टेंबरच्या एंडिंगला मार्केट होतं 80,300 पॉईंट्सवरती आणि आता ते जवळपास पुन्हा 83,500 वरती आलेलं आहे. म्हणजे त्याच्या अगोदर ते जवळपास 46,000 पॉईंटवरती गेलं होतं. म्हणजे 6,000 पॉईंट फक्त गेल्या 3 महिन्यामध्ये मार्केटवरती आलेलं आहे. म्हणजे जिथे आपण म्हणतोय की मार्केट सतत खाली होतंय, वर खाली होतंय, व्हॉलेटाईल होतंय, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतोय, पण मार्केट सायलेंटली हळूहळू वरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. आणि जर तुम्ही 1 वर्षाचा डेटा पाहिला तर ग्राफ जो आहे म्हणजे फेब्रुवारी 2025मध्ये मार्केट होतं जवळपास 75,000 पॉईंटवरती आणि 1 वर्षामध्ये मार्केट आलेलं आहे 85,000 पॉईंटवरती. म्हणजे ज्या लोकांना असं वाटतंय की मार्केटमध्ये बऱ्याच काही गोष्टी घडतात आहेत आणि त्याच्यामुळे मार्केट कंटिन्यू खाली होतं आहे आणि खालीच जाणार आहे तर त्यांच्यासाठी हा डेटा आहे की मार्केट कधीही असं खाली जात नाही. ते थोडं खाली जातं, पुन्हा रिकवर होतं, पुन्हा खाली जातं. हेच तर काम आहे मार्केटचं. निफ्टीचा डेटा दाखवतो. निफ्टीमध्ये सुद्धा जर गेल्या 5 दिवसामध्ये पाहिलं तर जवळपास 2.35% मार्केट खाली आलेलं आहे. आणि जर 6 महिन्याचा डेटा जर तुम्ही पाहिलात तर 6 महिन्यापूर्वी म्हणजे सप्टेंबरच्या एंडिंगला 24,600 पॉईंटवरती होतं आणि आत्ता मार्केट आहे 25,600 पॉईंटवरती. म्हणजे जवळपास 1,000 पॉईंटवरती अजूनसुद्धा आहे मार्केट. म्हणजे जेव्हा टॅरिफ लावला अमेरिकेने आणि त्यानंतरची जी न्यूज आली मार्केटमध्ये तेव्हा तर मार्केटमध्ये हाहाकार झाला. मार्केट सडनली खाली आलं कारण की कोणालाच एक्सपेक्ट नव्हतं की ट्रम्प अशा काही गोष्टी करेल आणि त्यामुळे मार्केट खूप खाली आलं. पण आता 100% टॅरिफ असूनसुद्धा मार्केट 1,000 पॉईंटवरती आहे आणि आता 500% टॅरिफच्या गोष्टी ट्रम्पकडनं येत आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी टेम्पररी आहेत. मी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा
ट्रम्पने टॅरिफ लावला होता तेव्हासुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या टेम्पररी आहेत, ह्या काही परमनंट असणार नाही. 6 महिने, वर्षभर, 1.5 वर्ष या गोष्टी चालू राहतील, पण कधी ना कधी ट्रम्पला सुद्धा अक्कल येईल आणि त्यांच्या देशामध्ये ज्या वस्तू आता मिळतात आहेत त्यांच्या जी प्राइजेस आहेत त्या खूप वाढलेल्या असणार आहेत आणि तिथल्या लोकांना त्या परवडल्या तर पाहिजेत विकत घेण्यासाठी, कारण की त्यांच्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट खूप आहे. महागाई जर एवढी वाढली तर लोक काय करतील? मग त्यांना जनतेसाठी किंवा ट्रम्पला जनतेसाठी टॅरिफचा हा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा लागेल किंवा भारत आणि अमेरिकेमध्ये जो ट्रेड डील चालू आहे त्याच्यावरती काही वाटाघाटी करून काहीतरी एक सेटलमेंट काढलं जाईल आणि त्यानंतर मार्केट तिथून वरती जाण्यासाठी चांगल्या पोझिशनमध्ये येऊ शकतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या जरतरच्या आहेत. मी काही तुम्हाला कंपल्सरी सांगत नाही की ह्या गोष्टी अशाच घडत राहतील, पण आपलं काम काय आहे, म्हणजे आता आपण काय करायचं? कारण की SIP भरपूर लोकांच्या बंद होत चालल्यात. जिओ पॉलिटिकल जे काही गोष्टी घडतात आहेत, अमेरिका ग्रीनलँड घेण्याचा विचार करत आहे, इस्रायल आणि ह्यांचं युद्ध आत्ताच नुकतं संपलं आहे. चीनने सांगितलं की आम्ही रेअर अर्थ मटेरियल्स कुणाला देणार नाही, सिल्वर जे आहे आमच्या परवानगीशिवाय बाहेर जाणार नाही. या सगळ्या गोष्टी होतातच आणि ह्या होत राहणार आहेत. पण आपलं काम काय आहे याच्यामध्ये? म्हणजे जर माझी SIP सुरू असेल तर आता मी काय करायला हवं याचं कन्क्लुजन मी तुम्हाला सांगतो. तर एक सिंपल पहिलं एक्झाम्पल सांगतो की समजा जर तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये गेलात आणि त्या मार्केटमध्ये एखाद्या ठिकाणी एक सेल लागलेला आहे आणि तो सेल जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला 1000 रुपयाचं शूज तुम्हाला 200 रुपयाला मिळतंय. तर तुम्ही काय कराल? ऑलरेडी तुमच्याकडे शूज आहेत, काहीच गरज नाही आहे नवीन घेण्याची, पण तरीसुद्धा 1000 रुपयाचं जर तुम्हाला 200 रुपयाला मिळतं तर आपण काय करतो? सेलमध्ये कधी ना कधी ते जुनंवालं खराब होणार आहे आणि मग ह्या नवीनचा वापर करता येईल म्हणून गरज नसताना सुद्धा ते 200 रुपयाचं शूज आपण घेतो. म्हणजे काय, तर मार्केटमध्ये जर आपल्याला काही वस्तू स्वस्त मिळत असतील तर त्या आपण विकत घेतो. तसंच आहे म्युच्युअल फंडमध्ये SIPचं किंवा लमसम इन्व्हेस्टमेंटचं, की जर मार्केटमध्ये आता सेल चालू आहे तर याचा अर्थ तुम्हाला ते घेत राहणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंडमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा, की म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला 2 गोष्टी कायम मिळत राहतात. एक म्हणजे रिटर्न्स. जर मार्केट वरती चालत असेल किंवा वरती पळत असेल किंवा मार्केटमध्ये सिच्युएशन चांगली असेल तर तुम्हाला रिटर्न्स मिळतील आणि जर तुम्हाला रिटर्न्स नाही मिळाले तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला युनिट्स मिळतात. म्हणजे जर मार्केट पडतंय तर तुम्हाला काहीतरी मिळायला हवं ना, तर युनिट्स मिळतात. म्हणजे जिथे तुम्हाला 10,000 रुपयामध्ये 1000 युनिट्स मिळत होते अगोदर आणि आता मार्केट खाली पडतंय तर 10,000 रुपयामध्ये तुम्हाला 1100 युनिट्स मिळतील, 1200 युनिट्स मिळतील. म्हणजे काय मिळतंय? काहीतरी जास्त मिळतंय ना. जिथे तुम्हाला 1000 मिळत होते तिथे 1200 मिळतात आणि जेव्हा मार्केट पळायला लागेल तेव्हा ह्याच 1200 रुपये जे युनिट्स तुमच्याकडे जमा झाले त्याचे कंपाऊंडिंग होणार आहे. आणि हाच एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे ज्यांच्याकडे SIPs चालू आहेत त्यांच्यासाठी, की त्यांनी इन्व्हेस्ट करायला हवं. त्यांनी त्यांच्या SIPsमध्ये ॲडिशनल अमाऊंट ॲड केली पाहिजे, ना की बंद केली पाहिजे. आणि हे जे बंद करणारी जी लोकं आहेत ना ती कोण आहेत माहिती आहेत का? की जे अशा छोट्या छोट्या गोष्टींना किंवा छोट्या छोट्या इव्हेंटला घाबरतात आणि बंद करतात. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त बंद करणारी लोकं माझ्या मते तरी ती असतील की ज्यांनी 2023मध्ये 24मध्ये स्मॉल कॅपमध्ये जास्त रिटर्न्स बघून इन्व्हेस्टमेंट केली आणि आता स्मॉल कॅप पाहिलेत तर जवळपास 12-15% मायनसमध्ये चालू आहेत. म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट 2 वर्षामध्ये मायनस होताना दिसते. त्यामुळे ते घाबरले आणि त्यांनी त्यांच्या SIPs बंद केल्या किंवा त्यांनी त्यांची SIP किंवा इन्व्हेस्टमेंट काढून घेतलेली आहे. त्यामुळे कोणत्याही ॲडवायझरशिवाय तुम्ही जर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करताय ना तर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये काहीही ॲप्रिसिएशन मिळणार नाही, तुमचा लॉसच होणार आहे. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही एखादा ॲडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट करताय ना तर तो ॲडवायझर सांगेल की आता थांबायला हवं, ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायला हवी, मार्केट इथून वरती जाऊ शकतं आणि त्याच्यातून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. अशा गोष्टीचा मॉरल सपोर्ट जो आहे किंवा टेक्निकल ॲनालिसिस जो आहे तो तुम्हाला फंड ॲडवायझर सजेस्ट करत असतो. त्यामुळे आता ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे 2020मध्ये जेव्हा कोरोना आला त्यावेळेससुद्धा बऱ्याच लोकांनी आपल्या SIPs बंद केल्या. पण ज्यांनी बंद केल्या ना ते लोक नंतर पस्तावतात आणि त्यांनी नंतर आता चालू केल्या 2023-24मध्ये आणि पुन्हा आता मार्केट खाली होतं. मग ह्या गोष्टी नेहमी होत असतात इन्व्हेस्टर बरोबर, जे असे टाकतात पैसे, काढतात पैसे, टाकतात पैसे, काढतात पैसे, अशा लोकांबरोबर ह्या नेहमी गोष्टी होतात की जेव्हा त्यांना असं वाटतं ना की मार्केट आता पळायला लागले तेव्हा ते इन्व्हेस्ट करतात आणि मार्केट सडनली खाली येतं. मग पुन्हा त्यांना लॉस होतो, पुन्हा पैसे काढून घेतात, पुन्हा ते बघायला लागतात मार्केट वरती चालते, ते पुन्हा इन्व्हेस्ट करतात, पुन्हा मार्केट खाली होतं. हे अशा गोष्टी ह्या टाईपच्या इन्व्हेस्टर्स बरोबर होत असतात. त्यामुळे आपल्याला त्या कॅटेगरीमध्ये जायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे की एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट करायची आहे. दर महिन्याला आपली ठरली आहे ना
जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केली असेल एखाद्या FD मध्ये किंवा एखाद्या बँकेमध्ये जर तुम्ही FD केली आणि ती 5 वर्षासाठी केलेली आहे, मग बाहेर कितीही काही गोष्टी घडतायत, म्हणजे ट्रम्पने टॅरिफ लावला, हे झालं, ते झालं, वॉर झाला, तरी तुम्ही बँकेमध्ये जाऊन विचारता की माझी लमसम इन्व्हेस्टमेंट जी होती त्याची व्हॅल्यू किती झाली आहे? आपण 5 वर्षासाठी केली आहे ना, मग 5 वर्ष आपण तर विसरून जातो गोष्टी. त्यामुळे आपण त्या विचारत नाहीत. सेम म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आहे. जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट जरी केली असेल ना, तर 5 वर्ष तुमचा जो काही तुम्ही होरिझन ठेवला असेल 5 वर्ष, 8 वर्ष, त्याकडे बघू नका. ऑटोमॅटिकली तुमचे पैसे ग्रो होताना दिसतील तुम्हाला. पण जर तुम्ही सतत त्या गोष्टींकडे लक्ष देत गेलात ना, तर काहीही होणार नाही. आणि SIPच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेवढ्या अमाऊंटची SIP तुम्हाला आता या फेजमध्ये वाढवता येईल ना, तेवढी वाढवत राहा. कारण की यामध्ये तुम्हाला ॲडिशनल युनिट्स मिळतात, ॲडिशनल क्वांटिटी मिळते, जी तुम्हाला लॉंग टर्ममध्ये खूप चांगल्या ॲप्रिसिएशन करून देईल तुमच्या वेल्थमध्ये. मार्केटमध्ये हे दिसतंय आपल्याला की स्टॉपेज रेशो एवढा वाढलाय, तेवढा वाढलाय, तेवढा वाढलाय. लोक आहेत ना, तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी सांगत राहतील, पण ही पॉझिटिव्ह गोष्ट कोणी सांगितली की ऑल टाईम हाय मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे डिसेंबर महिन्यामध्येच. 31,000 करोड नवीन इन्व्हेस्टमेंट झालेली आहे डिसेंबर महिन्यामध्ये. याबद्दल कोणीच काही बोलत नाही. त्याऐवजी फक्त सांगितलं जातं की 85% SIPs बंद झालेल्या आहेत. आणि ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची नाही ना, ते लोक मला फोन करतात, मग सर काय तुम्ही सांगताय 85% लोकांनी SIPs बंद केलेत, पण त्याच्या अगेन्स्ट जे पॉझिटिव्ह आहेत ना, ते कधीच बघत नाही. कारण की त्यांच्या मनामध्येच निगेटिव्हिटी असते, त्यामुळे त्यांना जग निगेटिव्ह दिसतं. पॉझिटिव्ह गोष्टी बघण्याचा प्रयत्न करा आणि पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा, तरच तुमची इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्ममध्ये जाऊ शकते आणि तरच तुमची वेल्थ गेन होऊ शकते. हेच आहे ह्या व्हिडिओचं कन्क्लुजन की SIP बंद न करता SIP वाढवायला हवी. हा एक गोल्डन पिरियड आहे इन्व्हेस्टमेंटसाठीचा. माझ्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला आता काय करायचं आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या या व्हिडिओबद्दल काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.